नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात पण स्पीड न्यूजमध्ये। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले। एनडीए 125 जागा एनडीएला मिळालेल्या आहेत, तर बहुमतासाठी 122 जागांची बिहारमध्ये गरज होती। बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पोस्टल मतांची फेरमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेते स्पष्टीकरण दिले, त्यामुळे कोरोनामुळे बिहारचे निकाल लांबणीवर पडल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं। इंडियातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय। सध्या भाजपला 73 जागा मिळाल्या आहेत, तर 73 जागा भाजपला मिळाल्या आहेत। जेडीयूला 43 जागा मिळालेल्या आहेत। बिहारमध्ये महागठबंधनला 110 जागा मिळाल्या आहेत। आरजेडीनं 73 जागांवर विजय मिळवलाय। बिहार विधानसभेत भाजपला 73 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे बिहारमध्ये भाजप आता मोठा भाऊ झालाय। कमी जागा मिळाल्यानं जेडीयू लहान भाऊ झालाय। मात्र असं असलं तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार आहेत असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। आरजेडीनं बिहार विधानसभा निवडणुकीत 75 जागांवर विजय मिळवलाय, त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। तेजस्वी यादव यांना बिहारच्या जनतेनं पसंती दिल्याचं निकालातून स्पष्ट झालंय। बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठं नुकसान झालंय। जेडीयूनं 41 जागांवर विजय मिळवलाय, त्यामुळे यंदाच्या 43 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे निवडणुकीत नितीश कुमारांना जोरदार धक्का बसलाय। बिहारमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन अतिशय खराब झालंय। काँग्रेसला 18 जागांवरच विजय मिळालाय। राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना जनतेनं प्रतिसाद दिला नसल्याचं निकालातून समोर आलंय। काँग्रेसच चांगली कामगिरी न केल्यानं त्याचा फटका मात्र आरजेडीलाही बसला। बिहारचा निवडणूक निकाल जरी एनडीएच्या बाजूने लागला असला तरी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे हिरो ठरले। त्यांनी एकट्याच्या बळावर आरजेडीला मोठं यश मिळवून दिले, त्यामुळे तेजस्वी यादव यांचं सगळ्या स्तरातून कौतुक होतंय। बिहारमध्ये भाजपनं चांगली कामगिरी केली आहे। गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा यंदा भाजपला मिळाल्या, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। ठिकठिकाणी ढोल वाजवून हा आनंद व्यक्त केला गेला। पेढे भरवूनही विजय साजरा केला जातोय। लोकजनशक्ती पार्टीला बिहारच्या जनतेनं पूर्णपणे नाकारले। चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 जागा मिळालेली आहे। चिराग पासवान यांनी दिलेला बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट हा नारा लोकांच्या पचनी पडला नाही असंच दिसतंय। बिहारची निवडणूक रंगतदार झाली आणि यात रंग भरण्याचं काम तेजस्वी यादवनं केलं। पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर आणि बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही आणि अडखळलाही नाही। याची नोंद देशाच्या इतिहासात राहील। बिहारची सूत्र कुणाच्या हातात जायची ती जातील, पण बिहारच्या निवडणुकीनं देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिलाय। त्याच्या लढ्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे असं सामनामध्ये म्हटलंय। आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या कामगिरीचे शरद पवार यांनी देखील कौतुक केले। तेजस्वी यादव एकटे लढले आणि त्यांनी देशवासियांची मनं जिंकल्याचं शरद पवार म्हणाले। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं। राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, जागा दिली नाही म्हणून नाउमेद होऊन टोकाची भूमिका घेऊ नये, हा लोकांचा अधिकार आहे। निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य करणं त्यांच्या वयाला शोभत नाही असं शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उल्लेखून म्हटलं। राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली। हे चांगलं आहे, पण मला वाटतं ज्यांच्या घरात 2 आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं, असा टोला शरद पवार यांनी लगावलाय। बिहार निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले। निवडणुकीतून तेजस्वीचा चेहरा राष्ट्रीय राजकारणात समोर आला असल्याचं राऊत म्हणाले। कोणाचाही सपोर्ट नसताना तेजस्वी यादव यांनी एकटं लढून चांगली कामगिरी केल्याचं राऊत म्हणाले। 3 वेळा मुख्यमंत्री राहूनही नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष 3ऱ्या क्रमांकावर जात असेल तर यावर विचार करण्याची गरज असल्याचं संजय राऊत म्हणाले। बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाले असंही ते म्हणाले। बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एकाकी लढा दिला। एकट्यानं लढून मोठा विजय तेजस्वी यादव यांनी मिळवल्याचं राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे म्हणाले। तेजस्वी यांचं कौतुक आणि अभिनंदनही त्यांनी केले। तर एनडीएला पुन्हा चांगलं यश दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केले। बिहारच्या विकासासाठी जनतेला एनडीएला विजयी केल्याचं आठवले म्हणाले। मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला 20 जागांवर विजय मिळालाय, तर काँग्रेसनं 8 जागांवर विजय मिळवलाय। सध्या 230 जागांपैकी भाजपकडे 127 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 95 जागा आहेत। राज्यातल्या बहुमताचा आकडा 116 आहे।
मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपनं विजय मिळवल्यानं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला. पेढे भरवून शिवराजसिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला. मध्य प्रदेश निवडणुकीत जनतेनं भाजपवर विश्वास दाखवला. जनतेनं स्थिर आणि मजबूत सरकार निवडलं. भाजपवर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. याबद्दल आपण जनतेचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशच्या विकासाला अजून चालना मिळेल, असंही मोदी यांनी म्हटलंय. भाजपनं गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही दमदार कामगिरी केली आणि मंगळवारी सगळ्या म्हणजे 8ही जागांवर विजय मिळवलाय. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही. पुण्यात शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकाच मंचावर होते. शाळेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हे दोघं एकाच मंचावर दिसले. शरद पवारांकडून रोजच काही ना काही शिकत असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. आपण मंदिरात जातो पण पर्यावरण मात्र विसरत चाललोय, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीत पुणे विभाग शिक्षक पदवीधर आमदार विधान परिषदेवरून काँग्रेस पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचा विद्यमान अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांच्याऐवजी जयंत आसगावकर यांना तिकीट जाहीर केलंय. पंकजा मुंडे काही नाराज नाहीत आणि रोज सकाळी उठून आता मी नाराज नाही असं टॅग पंकजा मुंडे करणार आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यांचं वैद्यनाथ कारखान्याच्या कर्जासंदर्भात बँकेचं काम असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. पंकजा मुंडे आता राष्ट्रीय सचिव असल्यानं त्या माझ्या नेत्या आहेत, असं सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले. सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून 1.5 किलो वजनाची 1,04,000 रुपये किमतीची चांदीची बंदूक चोरणाऱ्याला पोलिसांनी गजाआड केले. सोन्या चांदीच्या व्यापाराकडे विक्रीसाठी नेत असताना शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आणि गुन्हा दाखल केला. धुळ्यात चोरट्यांनी चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच हातसफाई करत दिवाळी केली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानं चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय. धुळे शहरातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वसाहतीत आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या घरी लाखो रुपयांचं सोनं चोरट्यांनी लंपास केले. कोकरे सुट्टीवर असल्यानं आपल्या गावी गेले होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत बंद असलेल्या घरात घुसून जवळपास 6 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय. एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एका महिन्याचा पगार आणि दिवाळी रक्कम तात्काळ जाहीर झाल्यानंतर 24 तासाच्या आत दुसऱ्या महिन्याचाही पगार देण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. न्यूज 18 लोकमतच्या या मोहिमेला अखेर यश आले. राज्यभरातल्या एसटी कामगारांना 24 तासात दुसऱ्या महिन्याचा पगार दिल्याबद्दल मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेनं राज्य सरकारचे आभार मानले. तसंच हा मुद्दा लावून धरल्याबद्दल न्यूज 18 लोकमतलाही धन्यवाद दिले. कोरोना काळात महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांना 50,000 ते 1 लाख पर्यंतचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे महिंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मुंबई महापालिकेनं ज्याप्रमाणे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलची उभारणी केली त्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही मेडिकल कॉलेज हॉस्पिटल उभारण्यासाठी चालना दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते कल्याणमध्ये बोलत होते. पालिका क्षेत्रातल्या कोरोना उपाययोजना आणि परिस्थितीचा टोपेंनी आढावा घेतला. राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण हळूहळू कमी होताना दिसते. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येनं भर पडते. दिवसभरात 10,769 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आज राज्यात 3,791 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी कोरोनावर परिणामकारक लस ठरू शकेल अशी लस संयुक्तपणे तयार केलेली आहे. ही लस 90% परिणामकारक ठरू शकेल असा प्राथमिक निष्कर्ष फायझर कंपनीनं काढला. या लसीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीनं करण्यासाठी होऊ शकतो, असंही कंपनीचं म्हणणं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 38,074 नवे रुग्ण आढळले. त्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85,91,731 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1,27,059 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 42,032 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लोकांची मोठी गर्दी होती. यावेळी अनेक लोक मास्क विनाच सार्वजनिक ठिकाणी फिरायला लागले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मास्क विना फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई करणारे कर्मचारी आणि पथकांच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. मुंबई शहरातल्या किमान तापमानाचा पारा घसरताच हवेची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावण्याचा संभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्वसनाचे विकार असलेल्या आणि नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची काळजी घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. मुंबई उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू झालेली नसताना महिला प्रवासी डब्यात मात्र फेरीवाल्यांचा वावर वाढत असल्याचं दिसून येतंय. मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडे याविरोधात तक्रारी आल्यानंतर गेल्या 4 दिवसात 10 पेक्षाही जास्त फेरीवाल्यांची धरपकड करण्यात आली आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांप्रमाणेच आता मुंबई विद्यापीठाच्या या शैक्षणिक वर्षातील सत्र परीक्षाही ऑनलाईन होणार आहेत। मात्र अंतिम वर्षांच्या निकालातील गुणांची उधळण पाहून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल करण्याचा विचार सुरू आहे। अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील पुनर्विचार याचिकेवर बुधवारी आज पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यामुळे कालची रात्रही अर्णव गोस्वामी यांना तुरुंगातच काढावी लागली। तर अर्णव गोस्वामी यांच्या जामिनावर गुरुवारी देखील सुनावणी होणार आहे। 4 नोव्हेंबरपासून अर्णव गोस्वामी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी तुरुंगात आहेत। रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली। राज्यातील महाविकास आघाडी सरकार माध्यमांची गळचेपी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे। या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली। दाऊद इब्राहिमच्या 6 संपत्तीचा लिलाव पूर्ण झालाय। 7 पैकी 6 संपत्तीचा लिलाव पार पडलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये असणारा बंगला आणि आंब्याची बाग या सगळ्या मालमत्तांचा लिलाव पार पडला। 27 गुंठ्यांमध्ये असणारा बंगला 11,59,600 रुपयांमध्ये लिलावात काढण्यात आला। जळगाव जिल्ह्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झालाय। पारोळा गावातली ही धक्कादायक घटना आहे। अत्याचारानंतर नराधमांनी या तरुणीला विष पाजलं। धुळ्यात उपचार सुरू असताना या पीडित तरुणीचा मृत्यू झालाय। नराधमांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असं पीडितीच्या कुटुंबियांनी सांगितलंय। 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एकाचा शोध सुरू आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारण्यासाठी 70,000ची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली। उल्हासनगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। शहरातील एका वादग्रस्त जागेबाबत शेलार त्रास देत असल्यानं धर्मेश परिहार यांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय। कोल्हापूरमध्ये ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू आणि सुनेला विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। कोल्हापूरमधल्या गुडमुड शिंगी या परिसरात ही घटना घडली। मीना येडेकर आणि त्यांची सून अनुराधा येडेकर या दोघींनाही जीवाला मुकावं लागलंय। वारंवार तक्रार करूनही महावितरणनं इथल्या या विजेच्या तारांकडे लक्ष दिलं नव्हतं। त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। लातूरमधील संपूर्ण औसा शहराचा कचरा नगरपालिकेमार्फत उचलला जातो आणि शहरापासून काही अंतरावर असलेल्या कचरा डेपोवर साठवला जातो। मात्र गेल्या काही दिवसांपासून कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्लांट बंद पडलाय। त्यामुळे कचरा डेपोवर कचऱ्याचे मोठे ढीग जमा झालेत। या जमा झालेल्या कचऱ्याला गेल्या 5 दिवसांपासून आग लागल्यामुळे धुराचे लोट या भागात पसरले। वाशीमधल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचं अतोनात नुकसान झालंय। तर कापूस भिजल्यानं व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर मिळत आहेत। त्यामुळे हताश झाल्यानं शेतकऱ्यानं 1 हेक्टरवरच्या कपाशी पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय। सुनील गोरटे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीकडे 14व्या वित्त आयोगाची माहिती एका तरुणानं मागितली। मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं त्याची माहिती न दिल्यानं या तरुणानं शोले स्टाईल आंदोलन केले। जगदीश ससाणे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली होती। आणि यानंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी। आपण बघतोय स्पीड न्यूज आणि आता बघूयात काही राष्ट्रीय घडामोडी। इंदोरमध्ये कम्प्युटर बाबाला अटक केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मंत्री जितू पटवारी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी तुरुंगात जाऊन या कम्प्युटर बाबाची भेट घेतली आणि त्याची विचारपूसही केली। सरकारी जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप कम्प्युटर बाबावर आहे। या प्रकरणी 2 दिवसांपूर्वीच कम्प्युटर बाबाला अटक करण्यात आली होती। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये झालेल्या वाढीबाबत लिहिलंय। याशिवाय बटाटा आणि कांदा यांच्या दरामध्ये होत असणारी वाढ नियंत्रणामध्ये ठेवण्याची विनंतीही केली आहे। बिलीव्हर्स चर्चचे संस्थापक KP योहानान यांच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापा मारलाय। तर त्यांच्याकडून 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले। योहानान यांच्यावर दान केलेले पैसे आणि संपत्ती अवैध प्रकारे जमवल्याचा आरोप आहे। अहमदाबादमध्ये राहणारा 6 वर्षांचा मुलगा हा जगातला सगळ्यात कमी वयाचा प्रोग्रामर डेव्हलपर बनलाय। अरहम असं त्याचं नाव आहे। पायथॉन भाषेमध्ये त्यानं प्रोग्राम डेव्हलप करत आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय। गुजरातमधल्या सुरेंद्रनगरमध्ये अल्पवयीन मुलांनी गाड्या चालवल्यामुळे अनेक गाड्यांना ठोकर देत अपघात केल्याचा आरोप करण्यात येतो। यासोबतच या मुलांनी एका बाईकस्वारालाही धडक दिली, ज्यामध्ये बाईकस्वार जखमी झालाय। आता पोलिसांनी या मुलांच्या पालकांवरच गुन्हा दाखल केलाय। आणि यानंतर आपण या स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय। पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।